नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण प्रोजेक्टाइल मोशन याच्याबद्दल बोलणार आहोत। आता प्रोजेक्टाइल मोशन काय आहे तर एक एग्जांपल जर आपण इथे कन्सिडर केलं की एक छोटासा बॉल घेतला आणि त्या बॉलला काही अँगल मधून जर आपण थ्रो केला तर तो जो बॉल एक पाथ फॉलो करतो त्या पाथलाच आपण प्रोजेक्टाइल मोशन असं म्हणतो। आता हा जो पाथ फॉलो केलेला आहे त्याला प्रोजेक्टाइल मोशन किंवा त्यालाच पॅराबोलिक मोशन का म्हटलं जातं ते आपल्याला ह्या 4 पॉइंट मधून त्या ठिकाणी लक्षात येणार आहे। पहिला जो पॉइंट आहे तो टाइम ऑफ फ्लाइट आहे, मॅक्सिमम हाइट आहे, हॉरिझॉन्टल रेंज आहे आणि इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आहे। टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय की हा जो बॉल आहे हा बॉल या स्पेस मध्ये किती वेळासाठी राहिला आणि त्याच्यानंतर तो फॉल डाऊन झालेला आहे त्याला आपण टाइम ऑफ फ्लाइट म्हणतो। मॅक्सिमम हाइट म्हणजे काय की हा जो बॉल आहे हा बॉल ग्राउंड पासून किती मॅक्सिमम त्या ठिकाणी वरच्या बाजूला गेलेला आहे त्याला आपण त्याची मॅक्सिमम हाइट असं म्हणतो। हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे काय की ओरिजिन पासून हा जो बॉल आहे हा इथपर्यंत किती अंतरावरती गेलेला आहे त्याला आपण त्याची हॉरिझॉन्टल रेंज असं म्हणतो। इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी म्हणजे काय की हा जो त्या ठिकाणी पाथ फॉलो केलेला आहे त्या पाथलाच ट्रॅजेक्टरी म्हटलं जातं आणि त्याचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे। आता इथं जर आपण बघितलं तर हा जो बॉल आहे तो इनिशियली व्हेलॉसिटी u न मी त्या ठिकाणी थ्रो केला तर हा u या एक्स ऍक्सिसशी थीटा एवढा अँगल तयार करत आहे आणि जर तो थीटा एवढा अँगल तयार करत आहे तर त्याचे दोन कॉम्पोनंट त्या ठिकाणी तयार होतील। पहिला जो कॉम्पोनंट आहे तो म्हणजे u cos थीटा आणि दुसरा जो आहे त्याला u sin थीटा असं म्हणू। u cos थीटा हा एक्स ऍक्सिसशी रिलेटेड आहे म्हणून ux असं मी त्याला म्हटलं आणि y कॉम्पोनंटशी रिलेटेड जो u sin थीटा आहे त्याला मी uy असं म्हटलं। ओके, आता आपल्याला यामध्ये काय माहित असणं गरजेचं आहे बघा। जर हा बॉल आपण थ्रो केला तर u एवढ्या व्हेलॉसिटीने जाणार आहे बरोबर। u एवढ्या व्हेलॉसिटीने गेल्यानंतर तो परत कुठं आला तर ग्राउंडलाच त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की y ऍक्सिसशी रिलेटेड त्याची जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ती नेहमी त्या ठिकाणी 0 असते। आता हा जो बॉल आहे तो डायरेक्ट खाली इथं पडलेला आहे का तर नाही, तो पाथ फॉलो करत आहे। का करत आहे कारण त्याच्याकडे एक्स ऍक्सिसशी रिलेटेड एक व्हेलॉसिटी आहे आणि ती म्हणजे कोणती आहे u cos थीटा। तर आता हे एक एक जे पॉइंट्स आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट ज्याला आपण कॅपिटल टी असं म्हणू। आता हा टाइम ऑफ फ्लाइट कसा कॅल्क्युलेट करायचा तर आपल्याकडे इक्वेशन जे आहेत न्यूटनचे कायनेमॅटिक इक्वेशन्स आपल्याकडे आहेत त्यामधलं इक्वेशन आपण या ठिकाणी यूज करूया। S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at²। आता हा जो S आहे तो आपल्याला y ऍक्सिस रिलेटेड काढायचा आहे म्हणून S च्या ऐवजी मी y असं म्हणतो। u इनिशियल व्हेलॉसिटी ही मला त्या ठिकाणी y ऍक्सिसची पाहिजे म्हणून uy t प्लस हाफ a म्हणजे काय आहे ऍक्सेलरेशन आहे। पण इथं जर आपण बघितलं तर बॉल वरच्या बाजूला जात आहे म्हणजे निगेटिव्ह टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून त्याला त्या ठिकाणी -g असं म्हणू इंटू t²। आता y जसं मी आता सांगितलं की y जे आहे हा बॉल येऊन खाली पडणार आहे म्हणजे नेट डिस्प्लेसमेंट अलॉंग y ऍक्सिस जी आहे ती किती असणार आहे 0 असणार आहे। कारण पहिला जिथं होता तिथं जर तो आलेला असेल तर या केसमध्ये y चं जे डिस्टन्स आहे ती किती असणार आहे 0 असेल म्हणून 0 इज इक्वल टू uy इंटू t हे मायनस बाहेर घेतो -½ gt²। आता हे मायनस आहे हे प्लस आहे हे असंच इथं ठेवतो ह्या मायनसला या बाजूला घेतलं तर हे मायनसचं प्लस होऊन जाईल म्हणजेच आपण असं म्हणता येईल बघा uy t इज इक्वल टू ½ gt²। इकडचा एक t जो आहे तो या बाजूचा एक t या ठिकाणी काय झालेला आहे कॅन्सल झालेला आहे। आता आपल्याला t पाहिजे म्हणजेच आपण इथं काय म्हणू शकतो बघा t इज इक्वल टू t इथंच राहिला हे सगळं या बाजूला जर गेलं तर हे डिवायडेड आहे डिनॉमिनेटर आहे ती इथं गेल्यानंतर ते न्यूमरेटरला जाईल म्हणजे 2uy अपॉन g म्हणजे t ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काय भेटली 2uy अपॉन g। पण जर इथं y हे आपण 0 कन्सिडर केलेलं असेल तर इथं जे t आहे ते स्मॉल t न कन्सिडर करता आपल्याला ते कॅपिटल T कन्सिडर करावं लागेल म्हणजे 2uy अपॉन g इज इक्वल टू पण हे uy म्हणजेच काय आहे u sin थीटा म्हणजेच 2u sin थीटा अपॉन g हा जो आहे या ठिकाणी आपल्याला काय भेटलेला आहे टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे तो बॉल त्या स्पेस मध्ये किती वेळ त्या ठिकाणी राहिला तर एवढा वेळ तो त्या ठिकाणी राहत आहे। दुसरा पॉइंट या ठिकाणी आपण बघूया नंबर 2 काय आहे बघा मॅक्सिमम हाइट।
आता मॅक्सिमम हाईट आपण कशी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे ही टोटल डिस्प्लेसमेंट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. आणि त्याच्यासाठी जर आपण बघितलं तर एक फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू 2as हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मॅक्सिमम हाईट अलॉंग y ऍक्सिस कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो बघा, vy चा स्क्वेअर मायनस uy चा स्क्वेअर इज इक्वल टू 2as आणि s च्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी काय करता येते, h लिहिता येईल. आणि इथं a आहे, त्या a च्या ऐवजी आपल्याला मायनस g आणि s च्या ऐवजी आपल्याला कॅपिटल h लिहिता येईल. आता vy, आता ज्या वेळेला हा बॉल इथं मॅक्सिमम हाईटला असतो तिथून तो खाली पडलेला आहे, म्हणजेच vy जे आहे ते त्या ठिकाणी किती झालेलं असतं, 0 झालेलं असतं. वेलॉसिटी ऍट टॉप ही 0 झाल्यानंतरच तो बॉल काय होणार आहे, खालच्या बाजूला त्या ठिकाणी डायरेक्शन चेंज करणार आहे. म्हणजे इथं याची व्हॅल्यू झाली 0, मायनस uy स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2gh. या मायनसला हे मायनस कॅन्सल होऊन हे 0च आहे. uy स्क्वेअर इज इक्वल टू 2gh, आपल्याला h पाहिजे, देअरफॉर h इज इक्वल टू uy स्क्वेअर अपॉन 2g. म्हणजे h ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला किती भेटली, uy स्क्वेअर अपॉन 2g. इथं uy ची व्हॅल्यू जर आपण पुट केली u साइन थिटा, तर हे आपण असं लिहू शकतो, u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. हे जे आहे हे काय आहे, या ठिकाणी मॅक्सिमम हाईट. म्हणजे तो जो प्रोजेक्टाईल असेल, हा जो बॉल असेल, तो किती हाईट त्या ठिकाणी अटेंड करणार आहे, तर u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g एवढी हाईट तो अटेंड करेल. तिसरा जो पॉइंट आहे हा काय आहे बघा, या ठिकाणी हॉरिझॉन्टल रेंज, ज्याला आपण कॅपिटल R याने डिनोट करतो. आता हॉरिझॉन्टल रेंज कॅल्क्युलेट करायचं म्हणजे एक्स ऍक्सिसला तो किती डिस्प्लेस झालेला आहे हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि जर एक्स ऍक्सिसला मला त्याची जर डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या केसमध्ये आपण साधा सिंपल त्या ठिकाणी फॉर्म्युला वापरू शकतो, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. म्हणजे काय म्हणता येईल बघा, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता वेलॉसिटी जी आहे ती काय असते, एक्स डायरेक्शनची वेलॉसिटी ux एवढी आहे, ux इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, r एवढी डिस्प्लेसमेंट झाली, अपॉन टाइम काय आहे t. पण इथं टाइमची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं कॅल्क्युलेट केली आणि ते टाइम किती आहे, 2u साइन थिटा अपॉन g. मग ती व्हॅल्यू आपण पुट करूया, पण आपल्याला r पाहिजे, मग r च्या फॉर्म मध्ये घेऊया. r इज इक्वल टू, r इथंच राहील, हे t या बाजूला जाईल, ux इंटू t इज इक्वल टू ux ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे u कॉस थिटा इंटू t ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2u साइन थिटा अपॉन g इज इक्वल टू, आता हे u काय झालं, u स्क्वेअर, हे 2 बाजूला घेतलं, 2u स्क्वेअर कॉस थिटा इंटू साइन थिटा होल डिवायडेड बाय g इज इक्वल टू. आता अजून एक आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी माहिती आहे मॅथमॅटिक्स मधला, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. हा फॉर्म्युला जर इथं आपण यूज केला तर काय लिहिता येते बघा, u स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन g हे काय आहे, रेंज, ज्याला आपण हॉरिझॉन्टल रेंज असं म्हणतो. म्हणजे रेंजचा फॉर्म्युला इथं काय भेटला, u स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन g. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट जो आहे ज्याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी जर आपण बघितलं तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे एक्स. एक्स म्हणजे काय, अलॉंग एक्स ऍक्सिस झालेली डिस्प्लेसमेंट, आणि वाय म्हणजे काय, अलॉंग वाय ऍक्सिस झालेली डिस्प्लेसमेंट. आता इथंच आपण ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, एक्स म्हणजेच आर आहे, ux म्हणजेच u कॉस थिटा इंटू हे t जसंच्या तसं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघा, ux इंटू t इज इक्वल टू u कॉस थिटा इंटू t. y जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर न्यूटनचं कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला यूज करता येईल, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. पण इथं जे ऍक्सेलरेशन आहे त्याला आपण g ने रिप्लेस करतो, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, मायनस होणार आहे. आता इथं y इज इक्वल टू uy t मायनस हाफ gt स्क्वेअर.
आता या एक्सच्या व्हॅल्यूवरून आपण टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊया. एम्प्लॉईज टी इज इक्वल टू टी काय येईल बघा, एक्स डिवायडेड बाय यू कॉस थिटा, एक्स डिवायडेड बाय यू कॉस थिटा. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये आपण पुट करूया. y इज इक्वल टू यू वाय ची व्हॅल्यू काय आहे बघा, यू साइन थिटा इंटू टी ची व्हॅल्यू आहे एक्स डिवायडेड बाय यू कॉस थिटा मायनस हाफ जी टी चा स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय यू कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय लिहिता येईल बघा, हे यू आहे, हे एक्स आहे, इथं यू कॉस थिटा आहे, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा काय असतं, टॅन थिटा असतं. म्हणजेच इथं यू ला हा यू कॅन्सल झाला, टॅन थिटा इंटू एक्स मायनस हाफ जी इथं येईल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. याचा अर्थ हे असं आपल्याला लिहिता येईल, टॅन थिटा इंटू एक्स मायनस हाफ जी अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कुणासारखं दिसत आहे, तर y इज इक्वल टू ax प्लस bx चा स्क्वेअर आणि y इज इक्वल टू ax प्लस bx चा स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे पॅराबोलाचं. म्हणून इथं हा जो बॉल आहे हा बॉल काही अँगल मधून ज्यावेळेला आपण थ्रो करतो त्यावेळेला तो हाच पाथ का फॉलो करतो, कारण तिथं तो पॅराबोलाचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन त्या ठिकाणी तो सॅटिस्फाय करत आहे. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.